सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. देवा, माझ्या घरच्यांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. माझी प्रार्थना आहे. शेवटी मीही माणूसच आहे ना, त्यामुळे स्वार्थ हा असणारच. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सुद्धा किती छान संदेश दिलाय ना. कर्मण्ये वादिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजेच फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहा. पण आजकालच्या या कलियुगात आपण हे अंमलात आणू शकतो का? माणूस जेव्हा कोणाशी नातं जोडतो, संबंध जोडतो, तेव्हा त्या व्यक्तीकडून अपेक्षा या असणारच. आणि जर त्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर त्रास हा होणारच. अपेक्षेशिवाय नातं कसं निर्माण होईल? आणि जरी ते झालं तर ते टिकेल? निस्वार्थ प्रेम करणं ही गोष्ट फक्त निसर्ग आणि देवच करू शकतो. माणसाला ते कितपत शक्य होईल यात शंकाच आहे. माणूस कामाला जातो तो पगार मिळेल या आशेनं. मुलांना लहान असं मोठं करतो ते म्हातारपणीचा आधार बनतील या अपेक्षेनं. म्हणजेच आपण केलेल्या चांगल्या कामाचं कौतुक कोणी करावं अशी अपेक्षा असणं चुकीचं नाही. ही अपेक्षा असणं स्वाभाविकच आहे. पण अपेक्षाभंगाचं दुःख पचवण्याची शक्ती सुद्धा आपणच मिळवायची असते हे त्यांना कळत नाही. देवा, ती शक्ती मला दे.